नमस्कार. कौस्तुभ आणि माझा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली असा 3 दिवस कार्यक्रम असणार आहे आणि त्यासाठी आम्ही निघालो आज नागपूरला. शिर्डीहून साईबाबांच्या पादुका ज्या आहेत त्या विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत, म्हणजे नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली इथे. आणि त्यासोबतच आमचा कार्यक्रम देखील आहे. कौस्तुभ आणि मी आम्ही दोघेही या कार्यक्रमात गाणार आहोत. सुरेल मैफल स्वरानुभूती जो आपला कार्यक्रम असतो तोच कार्यक्रम इथे असणार आहे 3 दिवस. आणि माझ्यासोबत 2 खूप खास पाहुणे आहेत. ते म्हणजे पाहुणे आहेत, हे आहे माझं बाळ. बाळाचा पहिला विमान प्रवास आहे. हाय रिशांक. कौस्तुभ आहे आणि कौस्तुभची बायको म्हणजे माझी बहिणी काव्या. आणि यात आमच्या या व्लॉगमध्ये विशेष गोष्ट अशी आहे की काव्या आणि रिशांकचा हा पहिला विमान प्रवास आहे. काव्या, किती एक्साइटमेंट आहे? जास्त एक्साइटेड आहे मी. इकडं नाही इथे बस. आणि रिशांक तर आत्तापर्यंत नुसता फिरतोय इकडे तिकडे. त्याला इतकी मोकळी जागा आणि कुठे कुठे त्याला फिरायचं आहे, सगळ्यांना भेटायचं आहे. काव्या, तुला कसं वाटतंय पहिला विमान प्रवास? छान वाटतंय आणि तुमच्यासोबत आहे त्याच्यामुळे अजून जास्त भारी वाटतंय. अजून जास्त भारी वाटतंय. आणि त्यात आपल्यासोबत रिशांक पण आहे. रिशांकचा हा तो जास्त पहिला प्रवास आहे. त्यापेक्षा. हो, आपण रिशांकला पण दाखवू जरा. बाबू, कुठे चाललाय तू? खाऊ खाल्ला ना? कालपासून आमची खूप एक्साइटमेंट होती. खरं तर मी पण म्हणजे रिशांक झाल्यानंतर मला वाटतं जवळपास 2 वर्षांनी मी फ्लाईटने प्रवास करते. आणि सर, आपला कार्यक्रम आहे तर काय सांगायचं तुम्हाला, काय वाटतंय? आणि पहिल्यांदा बायकोसोबत विमान प्रवास करताय. पहिला विमान प्रवास आमचा आहे नागपूरला. आणि साईबाबांच्या चरणी हे 3 प्रोग्राम्स आमचे आहेत. त्यानंतर दिवाळीचेही प्रोग्राम्स आहेत. मज्जा आहे. कौस्तुभ म्हणाला तसं आता हे 3 प्रोग्राम झाल्यानंतर पुन्हा दिवाळीचे सुद्धा प्रोग्राम सुरू होणार आहे. त्यामुळे तसं हेक्टिक शेड्यूल आहे. पण खरं तर हा ब्लॉग करायचा विचार यामुळेच मनात आला की पहिल्यांदा बाळ आणि आम्ही सगळेच एकत्र विमान प्रवास करतोय. त्यामुळे हा खूप छान एक्सपिरियन्स आहे आमच्यासाठी सुद्धा, म्हणून तो आम्हाला तुमच्याशी शेअर करावासा वाटतो. पप्पा कुठे? पप्पा आमचे काही कामामुळे येऊ शकले नाहीत पप्पा. पण आम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात त्यांनी. तर काव्याचा खूप महत्त्वाचा प्रश्न कौस्तुभला होता की बायकोसोबत तुम्हाला कसं वाटतंय विमान प्रवास करताना? असं अद्भुत आहे. खूप छान वाटतंय. तुला कसं वाटतंय? भारी वाटतंय. गणपती बाप्पा मोरया. मोरया. आई. हो ग. पोहोचलो आपण नागपूरला पोहोचलो. दोघेही निघालोय कार्यक्रमाला. बाळ झोपलेलं असल्यामुळे काव्या आणि बाळ थांबलेत हॉटेलवर. आणि
थोड्याच वेळात आता कार्यक्रम सुरू करणार आहोत. लेट्स गो. कुठे चाललो आपण आता? नेक्स्ट प्रोग्रामला चाललो आपण चंद्रपूरला. नाही आलो आपण घरी अजून, नाही आलो. आम्ही आता प्रॅक्टिस करतोय. सा म्हटलं की त्याला रे म्हणायचं. ग
Thank you.